नवी मुंबईत अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। यामुळे शहरातील निर्जन स्थळं, उद्यानं, पार्किंग, रेल्वे स्थानक, बंद पडलेली बांधकामं, महावितरण विद्युत ट्रान्सफॉर्मर रूम, उड्डाणपुलाखाली गर्दुले नशेबाजांचे अड्डे बनलेत। इतकंच नाही तर आता सोशल मीडियावर खुलेआम नशेली पदार्थांचं सेवन करताना आणि नशेमध्ये इतरांना हत्यार दाखवून धमकी दिली जाते, शिवेगाळ केली जाते आणि नशा करतानाची रील व्हायरल केली जाते। रील व्हायरल होताच त्यांना इतर नशेबाजांकडून निमंत्रण ढाळलं जातं आणि इतर शहरातील गर्दुल्यांची नवी मुंबईत शाळा भरते। नवी मुंबईतील अनेक ठिकाणी असे नशेबाज स्वतःला फेमस करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने समाजासमोर अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रोत्साहनपर व्हिडिओ व्हायरल करत असल्याने समाजातील इतर मुलांवर सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे। अशा नशेबाजांना आता पोलिसांचा सुद्धा धाक राहिलेला नाही। त्यांच्या रील्सवर अनेक जणांनी कमेंट करून नवी मुंबई पोलिसांना टॅग केलंय, पण अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही। त्यामुळे नशेबाज आणि गर्दुल्यांनी आता स्वच्छ सुंदर नवी मुंबई शहरात आपले वर्चस्व प्रस्थापित करून नवी मुंबई शहराचे आणि पोलीस प्रशासनाचं नाव धुळीत मिळवण्याचे प्रयत्न चालवलेत। लवकरच यावर लक्ष केंद्रित न केल्यास उडती नवी मुंबई होण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।